नमस्कार महिला भगिनी. प्रथम आज ह्या गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि 10 दिवस आपण बाप्पासाठी नवीन नवीन प्रकारचे प्रसाद बनवत असतो. उकडीचे मोदक आहे आणि आपले खोबऱ्याचे मोदक आहे किंवा आपले बेसनाचे लाडू आहे, खोबऱ्याचे लाडू आहे, बर्फी आहे. त्यापैकी मी बनवलेले आहे. हे बेसनाचे लाडू टाळूला न चिकटणारे. ते बेसनाचे लाडू म्हणजे मी आता कृतीतून दाखवले असते, पण मग त्या इतका मोठा लांबलचक व्हिडिओ दाखवणं शक्य नाही. त्याच्यामुळं मग मी बनवून घेतले आणि थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते की आपलं हे हरभरा डाळ आहे, ती मी पावशेर डाळ घेतली. ती 1 तास भिजवली. भिजवल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून पूर्ण ती दळून चिकन करून घ्यायची आहे आणि तेलामध्ये आपल्याला झाऱ्याच्या साहाय्याने अशी बारीक प्रकारची बुंदी तयार करून ती तळून काढायची. तळून काढल्यानंतर अशी खुसखुशीत प्रकारची बुंदी तयार होते. त्यानंतर ती मिक्सरला बारीक करून घ्यायची. त्याच्यामध्ये परत पिठी साखर म्हणजे 1 पावशेराला म्हणजे 1 वाटीला पाऊण वाटी अशी पिठी साखर घ्यायची. वेलची पूड घ्यायची आणि ती दळलेली बुंदी त्याच्यामध्ये टाकून, पिठी साखर टाकून आणि वेलची पूड टाकून मस्तपैकी असे लाडू बनवायचे. बाप्पासाठी असे न चिकटणारे अतिशय असे खुसखुशीत असे बेसनाचे लाडू तयार.